नमस्कार मित्रांनो, विपाच्या माझघरमध्ये आपलं स्वागत आहे. मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा वेट लॉस रेसिपी एपिसोड नंबर 6 मध्ये आज बनवत आहे शेपूची भाजी. घरगुती आणि गावरान पद्धतीने कमी साहित्यामध्ये आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. शेपूची भाजी ही आरोग्यासाठी खूप चांगली असते. ह्याच्यामध्ये विटॅमिन्स पण असतात भरपूर सारे, त्याच्यामुळे ती हाडासाठी पण खूप चांगली असते. ह्याच्यामध्ये भरपूर असं फायबर असतं, त्याच्यामुळं वजन कमी होण्यासाठी तर ही खूप उपयोगी असते. शिवाय ही बीपीसाठी पण, आपण बीपीचे पेशंट्स असतो ते लोकंसुद्धा ही गिल्ट फ्री म्हणजे मनात काही न शंका आणून आपण ही भाजी खाऊ शकतो. आणि ही रात्रीची भाकरीबरोबर खाल्ली तर आपलं पोट हलकं पण राहतं आणि पूर्ण पोटभर आपण बिलकुल मनात काही न आणता आपण ही खाऊ शकतो. तर आज आपण सोप्या पद्धतीत ही भाजी कशी बनवायची घरगुती साहित्यांमध्ये ती बघणार आहोत. चला तर बघूयात आज आपण ह्याची रेसिपी. आपण सर्वप्रथम आता कढई घेतलेली आहे गॅसवरती. कढई गरम झाल्यानंतरून आपण थोडंसं तेल टाकणार आहे ह्याच्यामध्ये. थोडंसं तेल टाकणं हे गरजेचं आहे, कारण आपलं लसूण आणि मिरची आपण ह्याच्यामध्ये परतून घेणार आहोत. त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही थोड्याशा प्रमाणात आपण तेल ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो. इवन इफ हे वेट लॉस रेसिपीसाठी असेल तरीसुद्धा थोडंसं आपण तेल ह्याच्यामध्ये, किंवा तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता. जर तुम्ही पूर्णच तेल अवॉइड करत असाल तर तुम्ही तूप देखील टाकू शकता. आता तेल गरम झाल्यानंतरून आपण ह्याच्यामध्ये लसूण आणि मिरचीचं वाटण जे केलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. इथं मी आबडदोबड मिरची आणि लसूणचं वाटण करून घेतलेलं आहे. आबडदोबड म्हणजे पूर्ण फाईन पेस्ट नाही करायची आहे. आणि आपण आता ते हे तेलामध्ये टाकून मस्त असं लो फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं. लसूण हा थोडासा कढईला लागतो, त्याच्यामुळे लो फ्लेमवरच ठेवायचं, नाही तर कढईला करपू शकतं. त्याच्यामध्ये मी आता इथं 2 चमचे मीठ ॲड केलेलं आहे. एकदाच मी मीठ ॲड करणार आहे. जेवढं भाजीला लागतं तेवढं सगळं मी आत्ताच मीठ ॲड करून घेत आहे. मीठ टाकल्यानंतरून पण आपण जरा थोडंसं आपलं लसूण मिरची हलवून घ्यायची. आणि एका साईडला मी 10 मिनटं मुगाची डाळ भिजत ठेवली होती. ती आपण ह्याच्यामध्ये मिरची आणि लसूण परतून झाल्यानंतरून आपण त्याच्यामध्ये मुगाची डाळ ॲड करणार आहोत. आता मिरची आणि लसूण परतून होत आलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये मुगाची डाळ मी भिजवून ठेवली होती ती मी ॲड करते. मी साधारण अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत ठेवली होती, ती थोडीशी फुगते. त्याच्यामुळं आपण थोडं कमीच मुगाची डाळ नाहीतरून मग भाजी कमी आणि मुगाची डाळ जास्ती असं होतं. त्याच्यामुळं थोडीशी तुम्हाला जर आणखी कमी घ्यायची असेल तुम्ही आणखी कमी घेतली तरीसुद्धा चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी इथं साधारण 2 गड्डी शेपू चिरून घेतलेला आहे. त्या अंदाजाने मुगाची डाळ आपण भिजत ठेवायची आणि ॲड करायचं. तर मुगाची डाळ थोडीशी शिजायला टाईम लागतो, त्याच्यामुळे मी एक 5 मिनटं ते 10 मिनटं त्याला झाकून त्याला थोडंसं शिजून घेणार आहे. पूर्ण शिजून नाही घ्यायचं, एक 30% आपण मुगाची डाळ शिजून घेणार आहोत भाजी टाकायच्या आधी. त्याच्यानंतर बाकीचे भाजीबरोबरसुद्धा शिजून निघते. आता इथं मी निवडून आणि चिरून शेपूची भाजी घेतलेली आहे. बघा कशी हिरवीगार मस्त ताजी भाजी आहे. आपण आता ती मुगाच्या डाळ आणि जे मिरची लसूणचं वाटण होतं त्याच्यामध्ये आपण ती ॲड करत आहोत. बघा मस्त अशी छोटी अशी छान ग्रीन शेपूची भाजी आपण ह्याच्यामध्ये ॲड करत आहोत. आता हे लो फ्लेमवरच आपण शिजवायची आहे. हाय फ्लेमवर शिजवलं तर ह्याचं भाजीतनं जे पाणी निघतं ते त्याच्यामध्ये शिजत नाही, मग नंतरून आपल्याला एक्स्ट्रा पाणी ॲड करायला लागतं. शक्यतो आता भाजीला पाणी सुटेल त्याच्यामध्येच आपण शिजवायचं ट्राय करायचं. 10 ते 15 मिनटंच लागतात. व्यवस्थित आपण असं शिजवलं लो फ्लेमवर तर 10 ते 15 मिनटंच लागतात. तर त्याच्यापेक्षा जास्त टाईम देखील तुम्हाला लागणार नाही. भाजी टाकल्यानंतरून आपण झाकण ठेवून एक 10 मिनटं ठेवली की आपली शेपूची भाजी रेडी होते. पण आपण थोडंसं मध्ये आपल्याला त्याला हलवायला लागतं, कारण बघा ह्या पद्धतीत त्याला असं पाणी सुटतं. असं पाणी सुटलं त्याच पाण्यामध्ये ही भाजी अशी शिजून निघाली पाहिजे. बघा कसं मस्त टेम्पटिंग दिसती आहे. हिरवीगार मस्त भाजी आपण बाजरीच्या भाकरीबरोबर कोणत्याही
चपाती किंवा नाचणीची भाकरी कशाबरोबरही आपण मस्त पालेभाजी एन्जॉय करू शकतो. आता ही भाजी अजून थोडीशी शिजली पाहिजे. मुगाची डाळ जी आहे त्याला चेक करायचं पूर्ण शिजली आहे का नाही. त्या अंदाजाने आपण अजून शिजवायचं त्याला. परत मी 10 मिनटं झाकण ठेवून दिली होती. 20 मिनटापेक्षा तर ह्याला बिलकुल जास्ती वेळ लागत नाही भाजी शिजायला. कंटिन्यूस त्याला हलवायला पण लागत नाही, कारण त्याला पाण्याचं हे आलेलं असतं थोडंफार, तर त्या पाण्यामध्ये ॲटोमॅटिक ही भाजी शिजून जाते. थोडंसं हलवत राहायला लागतं जेणेकरून ही लागायला नको. बघा या पद्धतीत आपली भाजी रेडी झालेली आहे, शेपूची भाजी. चला तर आपण ह्याला आता सर्व करून घेऊयात. इथं मी बाजरीची भाकरी केलेली आहे, त्याच्याबरोबर मी ही शेपूची भाजी एन्जॉय करणार आहे. तुम्ही ज्वारीची भाकरी असेल तरीसुद्धा चालेल. कोणतीही पालेभाजी ही भाकरीबरोबर जास्ती छान लागते. त्यामुळे शक्यतो भाकरीबरोबर आणि वेट लॉसमध्ये आपण शक्यतो जास्ती भाकरीच प्रेफर करतो. त्याच्यामुळे ही भाजी आपण नक्की ट्राय केली पाहिजे. आणि किती सोपी आहे करायला. फक्त मुगाची डाळ, लसूण आणि मिरचीचे पण आपण ह्याच्यामध्ये फक्त टाकलेलं आहे. 20 मिनटात ही भाजी रेडी होते. फक्त आपण चिरून ही व्यवस्थित साफ करून ठेवली की त्याच्यानंतर 20 मिनटात ही भाजी आपली रेडी झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला शेपूची भाजीची रेसिपी? आणि वेट लॉस रेसिपी 6मध्ये ही आपण आज ग्रीन व्हेजिटेबल बनवलेलं आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.